इथे ना मी ढोबळी मिरची करायला घेतली होती. त्यासाठी मी 6-7 मिरच्या घेतल्या होत्या. स्वच्छ धुवून असे मधून काप करून घेतले. त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि सगळ्या मिरच्यांना अशी मधून काप करून घ्यायचे. त्यासाठी शेंगदाणे, मीठ, जिरे, हळद, लसूण आणि थोडासा आपला घरगुती मसाला आणि त्याच्यामध्ये थोडासा सांबर मसाला टाकायचा. ते सगळं एकदम बारीक करून घ्यायचं आणि मग ते सगळं ढोबळी मिरचीमध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचं. सगळ्या मिरच्या भरून झाल्या की मग भरलेल्या मिरचीमध्ये ते मसाला भरल्यानंतर खूप छान लागतो तो मसाला आणि मिरचीची चवही खूप अप्रतिम लागते. त्यासाठी मी या सगळ्या मिरच्या अशा भरून घेतल्या. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या अशा ठेवायच्या आणि एक 5 मिनिटानंतर थोडंसं हलवायचं, म्हणजे त्या मिरच्यांचा कलर खूप छान येतो. आणि नंतर थोड्याशा वेळानंतर एकदा झाकण ठेवायचं, परत एकदा आलटी-पलटी करायच्या. अशा सगळ्या साईडनी त्या मिरच्या तळून घेतल्यासारख्या मंद गॅसवर करायच्या आहेत, फुल गॅसवर करायच्या नाहीत. आणि 5 मिनिटानंतर पहा कलर एकदम छान आलेला आहे. मिरच्या पण व्यवस्थित अशा लाल होतात आणि कच्चापणा त्याचा निघून जातो. तर यासाठी आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरत नका जाऊ. आणि 5 मिनिटानंतर पहा मिरच्यांचा कलर आणि सगळ्या साईडनी छानपैकी आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत. ते सगळं भाजल्यानंतर राहिलेला मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एक 5 मिनिटं ते झाकण ठेवून ते वाफेवर होऊन जातं. खूप सुंदर ही मिरची लागते. जर कोणाला आवडत असेल तर नक्की करून पहा आणि या पद्धतीने केल्यानंतर मिरची अप्रतिम लागते. आमच्या घरात तर सगळ्यांनाही ह्या मिरचीची भाजी, ढोबळ्या मिरचीची भाजी खूप आवडली. तर पहा आपली ढोबळी मिरची एकदम छान शिजली आणि कलरही खूप सुंदर आला आणि चवही अप्रतिम झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.